तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। जगज्जननी देवीला नमस्कार करते, आपल्या सगळ्यांना नमस्कार करते। नवरात्र चालू आहे। आपला विवेक सिंधूचा विषय चाललाय की ज्याच्यात मुकुंदराजांनी सांगितलं की परमार्थ जो आहे याच देहात याच डोळा तो साधायचा आहे। मुक्ती हाच देहात साधायची, दुसऱ्या देहात नाही, मरणानंतर नाही। कारण मरणाच्या नंतर मुक्ती हे उधारीतला मोक्ष झाला समर्थांच्या भाषेत। आणि इथे म्हणतायत ते की त्याच्यावरती विश्वास का म्हणून ठेवायचा, उधार काय किंवा विश्वास ठेवणं शक्य नाही काय, दोन्ही एकच आहे। आणखीन असं म्हणताना त्यांनी काही असद्गुरू सांगितले की असं जे बोलतायत तर त्यांच्यावरती विश्वास ठेवू नका। ह्याच्याबद्दल काय तुम्ही युक्ती सांगणार आहात, काय तुम्ही दृष्टांत देताय, तर त्याच्यामुळे सरळ तुम्ही श्री गुरूंना शरण जा, ते काय ते सांगतील। आणखीन ते नक्की अगदी तुम्हाला पैलपार घेऊन जातील। तर हा जो स्थूल देह आहे हा आपला समजा गेला, जाणारच आहे, म्हणजे कधी ना कधीतरी आपला देह जाणारच आहे मरणाच्या रस्त्याने। पण परत कुठचा देह मिळेल काय भरोसा आहे? आपण म्हणू की गीतेमध्ये सांगितलंय की जो कोण परमार्थ मार्गाला लागतो आणखीन मध्येच त्याचं वाटचाल संपते तर त्याला पुन्हा शुचीनाम श्रीमताम गेहे वगैरे मिळतो। मग तसं आम्हाला मिळेल कशावरनं? आपली काय योग्यता आहे हे आपल्याला माहित नसतं, आपला अधिकार किती आपल्याला माहित नसतं। त्याच्यासाठी काय काय लागतं, अशा तऱ्हेने दुसरा देह चांगला मिळाला मनुष्य जन्मात, आणखीन पुन्हा योग्य वातावरणात असा पुन्हा मिळाला, काय काय लागतं आपल्याजवळ आहे का, ते कशावरनं मिळेल? का असं आपण धरून चालावं की माझी एवढी साधना झाली आहे आणखीन मला पुढला जन्म योगीनाम गृहे वगैरे मिळेल? अजिबात नाही। आपण आपल्याला फसवू नये कधी। तेव्हा इथे म्हटलंय की स्थूल देह निमेल मागुते मनुष्य देह पावी जाईल, या वाक्या विश्वास येईल ऐसा कवणू असे। असा कसा विश्वास ठेवता येईल की पुन्हा मनुष्य देहच मिळेल? कुठच्याही योनीतला मिळेल। कोणी कोणी सांगतं की एकदा मनुष्य जन्म आला ना की पुन्हा खाली जात नाही माणूस म्हणून, असं अजिबात नाहीये। सगळे संत सांगतात, श्रुती सांगतात की पाप पुण्य समसमान झाले तरच मनुष्य देह, आणखीन त्याच्यानंतर मनुष्य देहात केलेल्या कर्मांच्यामुळे जर का आपल्याला पुण्य जास्त झालं तर स्वर्ग, पाप जास्त झालं तर खालच्या योनी। म्हणजे याचा अर्थ असा आहे का की मला परत मनुष्य देहच मिळेल? हे इथे सांगितलंय की क्वचित कोणीतरी अपवादात्मक पुढल्या जन्मी चांगल्या परिस्थितीत माणूस जन्म घेतो, पण आपण तसे असो हे धरायचं नाही। आणि मनुष्य जन्मातच मोक्ष लाभत असतो, दुसऱ्या कुठच्याही जन्मात मोक्षाचा अधिकार नाहीये। मनुष्य जन्मातच फक्त मोक्ष मिळतो। आणि मग असद्गुरूंच्या बद्दल परत सांगतायत की कोणी कोणी असे असतात की अर्धवट ज्ञान सांगतात, तुटक सांगतात, सगळं जे आहे ते सांगू शकत नाहीत कारण त्यांनाही माहिती नसतं। आणि मोठ्या अगदी यांनी काय म्हणूया आव आणून आश्वासन देतात की तुम्हाला मरणानंतर निश्चित मोक्ष आहे, आत्ताच तुम्ही मुक्त झालाय। अशा ह्याच्यात फसायचं नसतं। खरं सांगायचं तर आपण मुक्त झालोय की नाही हे आपल्याला हळूहळू लक्षात यायला लागतं। जगाचे माझ्यावरती किती परिणाम होत आहेत, माझी प्रसन्नता किती टिकतीये, काय परिस्थितीत आहोत, माझं समाधान टिकतंय का, माझी शांती टिकतेय का, हे सगळे त्याचे मापदंड आहेत। हे आपलं आपण परीक्षा करायची असते
म्हणून असे जे आपल्याला सांगतायत, मोक्ष उधार बोली जेती खंड ज्ञान उपदेशिती, मोक्ष उधारे बोलती तयाची युक्ती झकविती ते हीन विवेकी, इथपर्यंत म्हटलेलं आहे. हा 33वी झाली ओवी. ऐसियांचे उपदेशे कैसेनी संसार निरसे, म्हणून निसांडी वायवसे नाना मते. आशांचा उपदेश जर का आपण धरून चाललो तर कसा काय आपल्याला मुक्ती मिळेल, संसाराचा निराश कसा काय होईल. देह असतानाच मुक्ती जी मिळायची ती शक्य नाही. म्हणून मुमुक्षुनी इकडे तिकडे बघू नये. मुमुक्षुनी अशा तऱ्हेची मतं सगळी बाजूला टाकावी. आणखीन म्हणजे सांख्यमत काय सांगताय, अमुक मत काय सांगताय, तमुक मत काय सांगताय, हे संत इकडे काहीतरी वेगळं सांगतायत, आपण जाऊन ऐकूया, अजिबात अशा तऱ्हेचं ऐकायचं नसतं. अमृतानुभवाच्या ह्याच्यात एक फार छान उपमा दिली आहे. आपलं एक घर असतं, त्याला अंगण असतं, अंगणाला फाटक असतं, घराला दरवाजा असतो आणि बाहेर रस्ता असतो. तर जो मुमुक्षू असतो त्याला आधी घरात राहायला लागतं. याचा अर्थ काय, संप्रदाय शुद्ध एक असा झापडं लावल्यासारखा तेवढाच अभ्यास करायचा असतो, नाहीतर आपला बुद्धिभेद व्हायचा संभव असतो. असे मी 2-3 चांगले अभ्यासक बघितलेले आहेत की जे दुसरं कुठलं तरी मत ऐकायला जातात आणि तिकडे वाहवतात. वाईट वाटतं की चांगला अभ्यास चालला होता, व्यवस्थित होतं सगळं, आणि तरी देखील योग्य मार्ग सोडून दुसरीकडे गेले. चांगले अगदी अभ्यासक होते, चांगले अभ्यासक होते, पण तरी देखील हे बघूया, हे काय म्हणतायत ते बघूया, अशा करत त्यांनी कुतूहलाने गेले, आणखीन फशी पडले. त्यांना पुन्हा मार्गावर यायला फार काळ गेला आणि तो फुकट गेला. तो काळ त्यांचा जो सत्कारणी लागला असता तो फुकट गेला त्यांचा काळ. म्हणून मुमुक्षु जो आहे खरा, तर त्यांनी सुरुवातीला जे आपले श्री गुरु सांगतात तेवढंच वाचावं. तो संप्रदाय जो आपण स्वीकारलेला आहे तर त्याप्रमाणे त्यांनी सांगितल्याप्रमाणे तेवढाच अभ्यास करायचा. वाया इकडे तिकडे ऐकायला जायचं नाही. जी वायफळ मत आहेत ती सगळी सोडून द्यायची, ते टाकून द्यायची. आता जरास मॅच्युरिटी आली, समजा पक्क झालं की हो अद्वैतच खरं आहे, अशाला घराच्या दारातनं अंगणात जायला परवानगी आहे. अंगणात काय आहे, बाकी जगातलं इकडेच तिकडचं दिसतं, बाकीचा मतांचा अभ्यास करायला काही हरकत नसते तिथे, कारण आपलं अद्वैताच्या बद्दलचं हे दृढ झालेलं आहे. मग अशा वेळेस इतर अभ्यास करायला काही हरकत नसते, पण तो सुद्धा शक्यतो अद्वैताचाच करावा. अद्वैतात देखील अनेक संतांचं असतं. मग आपण समजा समर्थ संप्रदाय घेतलाय किंवा वारकरी संप्रदाय घेतलाय किंवा दत्त संप्रदाय आहे, घरात असेपर्यंत तेवढ्याच वाचायचं. आणखीन अंगणात आल्यानंतर बाकीच्या संप्रदायांचं सुद्धा, अद्वैत संप्रदायांचं वाचून ऐकू येत आहे ना? प्रॉब्लेम येतोय का काहीतरी? नाही, येत आहे. हा, अंगणात जेव्हा जातो तर तेव्हा बाकीच्या संप्रदायांचं ऐकायला हरकत नसते, कारण मग आपल्याला त्याची सांगड व्यवस्थित घालता येते, ते जुळवून घेता येतं. जसं उपनिषदांचं आहे की माझ्या मोबाईलचा व्हॉल्यूम चेक करू, तो तर फुल आहे व्हॉल्यूम. नाही, ज्यांना ऐकू येत नाही त्यांच्यासाठी मेसेज आहे. अच्छा अच्छा, ठीक आहे. कोणी दिलाय तो मेसेज ते मला कळलं नाही, फक्त मला मेसेज कळला तिथला. ठीक आहे. तर मी सांगत होते की अंगणात गेल्यानंतर अद्वैताचीच बाकीचे संप्रदायांचा हरकत नाही. जसं ब्रह्मसूत्रात सांगितलंय की उपनिषदच सगळी, पण उपनिषदांच्या सांगण्याच्या पद्धतीत फरक असतो, कशावरती ते जोर देतात त्याच्यात फरक असतो, त्यामुळे आपला संभव गोंधळ व्हायचा संभव असतो. मग ब्रह्मसूत्रात याची सगळ्याची सांगड घालून दिली आहे. ब्रह्मसूत्रात अविरोधाध्याय, समन्वयाध्याय म्हणून जे 2 अध्याय आहेत पहिले, तर त्याच्यात ह्या सगळ्या शंका दूर केल्या. तशा शंका दूर करायची वेळच येत नाही जर का आपला पहिला संप्रदाय शुद्ध अभ्यास झालेला असला तर. आणि मग अंगणात गेल्यानंतर आपण जे ह्या पद्धतीने समर्थ सांगतायत त्या दुसऱ्या पद्धतीने
नाथ महाराज सांगतायत, आणखीन एका पद्धतीने ज्ञानेश्वर महाराज सांगतायत. असं आपल्याला त्याचे वेगवेगळे पैलू कळून जास्त जास्त सखोल अभ्यास व्हायला लागतो. जास्त जास्त आपल्याला ते कळायला लागतं. आणखीन जेव्हा तिथे मग अनुभव प्रत्यक्ष येतो, जेव्हा हे दृढ होतं, अपरिवर्तनीय होतं, अपरोक्ष होतं, तर त्यावेळी मग अंगणातनं बाहेर रस्त्यावरती गेलं तरी मग भीती नाही. मग कुठल्याही संप्रदायाने कितीही हल्ला केला तरी आपल्या स्थितीत मग फरक पडत नाही. ते इकडे सांगतायत की जो मुमुक्षू असेल तर त्यांनी वायफळ मतं सगळी टाकून द्यावी, आणखीन कुतूहलाने देखील त्यांच्याकडे बघायला जाऊ नये. आपुलीय ज्ञानदृष्टी वस्तुसी नाही अपरोक्ष भेटी, ते या वेडे यांचे या गोष्टी काय काज. म्हणजे ज्याला ज्ञानदृष्टी मिळालेली नाही, म्हणजे प्रत्यक्ष अनुभव आलेला नाहीये, वस्तुसी नाही, अपरोक्ष भेट झालेली नाहीये वस्तूची. वस्तू म्हणजे परब्रह्म, ब्रह्माशी अपरोक्ष अनुभव आलेला नाहीये, कारण आपल्याला ज्ञानदृष्टी अजून मिळाली नाही. ज्ञानदृष्टी म्हणजे सगळीकडे ब्रह्म आहे, ही खरी ज्ञानदृष्टी आहे. जळी स्थळी काष्टी पाषाणी, जसा कंसाला कृष्ण दिसत होता तसा अखंड अनुसंधानाने ब्रह्म सगळीकडे पाहायची ती दृष्टी, किंवा सगळीकडे ईश्वर भरलेला आहे ही दृष्टी, हरकत नाहीये. ह्या ज्या दृष्ट्या आहेत त्याला ज्ञानदृष्टी म्हणतात, ज्याच्यात कुठलाही भ्रम राहिलेला नाहीये, कुठलाही संशय राहिलेला नाहीये. संशयाचे ज्ञान वोखटे, संशयाचं ज्ञान जे आहे ते पक्क झालेलं नसतं. जरा जरी संशय असला तरी तिथे डळमळीत इमारत असते. म्हणून पक्का दृढ निश्चय व्हायला लागतो, संशय विपर्यय रहित ज्ञान व्हायला लागतं, आणि अशी मग ज्ञानदृष्टी जाते. मग असं ज्यांना नाहीये, अशा वेड्यांच्या बद्दल म्हणतायत, असं अज्ञानी जे आहेत तर त्यांच्याकडे काय लक्ष द्यायचं, अजिबात लक्ष द्यायचं नाही. म्हणून मुकुंदराज सांगतात, हे आपल्यासाठी सगळ्या सावधगिरीच्या सूचना आहेत. म्हणून सद्गुरूची पाऊले जेही साच धरिली बळे, तेची पैलू पारू पावले भवसागराची. म्हणून सद्गुरूंची पावलं ज्यांनी सदृढ धरलेली आहेत तोच फक्त भवसागराच्या पलीकडे गेला. प्रत्यक्ष सद्गुरू लागतात. याला कारण असतं की, म्हणजे हा विषय थोडासा कोणाकोणाला वाईट वाटतं, पण आपण खूप जण आपण समाधीवरती अनुग्रह घेतो, फार चांगलं आहे, कारण आपल्याला त्यांनी संप्रदाय मिळतो. संप्रदायात, एका संप्रदायात राहून आपला अभ्यास व्यवस्थित आपण चालतो, आपली तिथे श्रद्धा वाढत जाते, सगळं होतं. पण एक वेळ अशी येते की आपल्याला आपल्या प्रकृतीप्रमाणे मार्गदर्शन देणारं कोणीतरी लागतं. प्रत्यक्ष देहातले सद्गुरू लागतात. आणि मग अशा वेळेस ज्यांचा आपण समाधीवरती अनुग्रह घेतलेला असतो ते सत्पुरुष किंवा ईश्वर म्हणा, ते आपली आशांची गाठ घालून देतात. अशा वेळेस त्यांना नमस्कार करायचा, थँक्यू म्हणायचं, हे जाऊन दे, पण अशा वेळेस सद्गुरूंना मग शरण जायचं, प्रत्यक्ष त्यांनी दिलेलं मग साधन करायचं. कारण आपले जे आपण ज्यांना सद्गुरू मानलं असतं ते आणखीन हे, ह्याच्यात काहीही भेद नसतो, तेच आपल्याला यांच्या पदरी घालतात. अनेकांचे असे अनुभव आहेत की ते खरोखरी पदरी घालतात. आणखीन मग त्यांना मात्र त्यानंतर मग आधी आम्हाला असं सांगितलं होतं आणि आमच्या गुरूंनी आता आम्हाला असं सांगतायत, असं का? आधी हे साधन आम्ही करत होतो, आधी हे नाम होतं, पण आता आमचं नाम बदललंय, किंवा अशा ह्यानी जे चालतं ना, ते आपल्या प्रकृतीला योग्य असं साधन देहात जे असतात सद्गुरू ते देतात. खरे सद्गुरू जे असतात ते कसे असतात आपल्याला माहिती आहे. सद्गुरूंची लक्षणे बोलली वेदशास्त्र पुराणे, बोलती वेदशास्त्र पुराणे, ती जाणवून या स्याहाणे अनुसरती. सद्गुरूंची लक्षणं पुढे सांगतायत.
असे सद्गुरू आपण जर का आपल्या भाग्याने मिळाले आपल्याला, तर तिथे पूर्णपणे डोळे झाकून त्यांनी सांगितलेलं साधन मनापासून श्रद्धापूर्वक आणखीन सगळ्या आपल्या ताकदीनिशी हे केलं तर याच देही याची डोळे आपल्याला मुक्ती भोगता येते. हे निश्चित आहे. इथे आता सांगता येते की जे संसाराशी वेगळे, सद्गुरूंना कसं ओळखायचं? जे संसाराशी वेगळे, ज्ञान वैराग्याशी आगळे, ब्रह्मरसे आनंदले, ते सद्गुरू जाणावे. उपनिषद सांगतं श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ दयाळू. संसाराशी वेगळे म्हणजे संसारात आहेत, किंवा संसार म्हणजे खरं सांगायचं तर मठ आणखीन हा देखील संसारच असतो. जरी संस्था एखादी असली, संसारच असतो शेवटी तो. किंवा आपला लौकिक अर्थाने जो संसार आहे त्याच्यात राहिले, पण त्याच्यात असून त्याच्यापासून अलिप्त आहेत. जसं कमलाचं पान पाण्यात असतं पण पाणी त्याला चिकटत नाही. कुठचीही फुलं पानं बघा, पाणी शोषून नाही घेत, त्यांच्यावरनं पाणी वाहून जातं. ते जसं आहे तसं ते संसारात असतात, पण त्याच्यात पूर्णपणे अलिप्त असतात, असंग असतात. आणखीन जे त्यांच्या जवळ राहिलेले असतील, त्यांना पाहिलेलं असेल खरोखरी नीट, त्यांच्या हे लक्षात येतं की लिप्त झालेले नाहीयेत संसारात. जरी लिप्त झाल्यासारखे राहत असले तरी लिप्त झालेले नाहीत. जसं भगवंतांनी गीतेत सांगितलंय की नमे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन. मला काहीही कर्तव्य नाही, पण तरी देखील मी कसा जे पूर्णपणे लिप्त आहे ते जसं कर्म करतात तसा मी कर्म करत राहतो. आदर्श आहे तो. ज्ञान वैराग्याशी आगळे, ज्यांच्या जवळ वैराग्य परिपूर्ण आहे, ज्ञान आहे म्हणजे परोक्ष ज्ञान देखील ज्यांच्यापाशी परिपूर्ण आहे. श्रोत्रिय लागतात, परिपूर्ण परोक्ष ज्ञान लागतं. कारण जे कोणी आपले काय म्हणूया, अनेकांना शंका असतात, त्या शंकांची उत्तरं देण्यासारखं त्यांच्यापाशी शास्त्रज्ञान आवश्यक असतं. ज्यांना अजिबात शंका नाही, जे उत्तम अधिकारी आहेत, त्यांच्याबद्दल आपल्याला काही बोलायचं कारण नाही. पण बहुतेक सगळ्यांना साधनांमध्ये कधी काही अनुभव येतात म्हणा, किंवा तत्वज्ञानाविषयक शंका असतात. ह्या शंका जर का समाधान आपलं झालं नाही तर आपली श्रद्धा कुठेतरी डळमळल्यासारखं होतं. हे असं कसं, हे प्रश्न मनात येतात. हे असं कान कसं, ह्याचं उत्तर देण्यासारखा आपल्याला श्रोत्रिय सद्गुरू लागतात. तेवढ्यासाठी ज्यांचा अभ्यास पूर्ण झालेला आहे, परिपूर्ण अभ्यास आहे. म्हणून श्रोत्रिय पाहिजेतच. आणखीन जे सतत ब्रह्मानंदाने डोलतात. नाथ महाराजांनी पण हेच सांगितलेलं आहे. पुढे म्हणतायत की काम क्रोधाचे निविटाळे, जेयांचे चित्त ना मैळे, तयासी निरंतर सोहळे ब्रह्मसुखाचे. ज्यांना काम क्रोध वगैरे विटाळ होत नाही, म्हणजे तसा प्रसंग आला तरी देखील ते त्याच्यात वाहून जात नाहीत, क्षुब्ध होत नाहीत, चित्त पूर्णपणे हलत नाही, शांत जसेच्या तसे असतात. फार तर दाखवण्यासाठी नाटक करतील दुःखाचं, रागाचं सुद्धा नाटक करायला लागतं, पण त्यांचा अलिप्तपणा कुठेही भंग पावत नाही, जसेच्या तसे असतात ते. म्हणून विटाळ म्हटलाय काम क्रोध. फार साधकाच्या साठी ह्या दोन गोष्टी फार वाईट आहे. जेव्हा अर्जुनाने विचारलं होतं की अनिच्छनपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः, का बरं असा माणूस वागतो इच्छा नसली तरी सुद्धा, त्याच्यावरती भगवंतांनी उत्तर दिलं होतं की काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवः महाशनो महापापमा विद्येनम इह वैरिणम. ह्या वैरी आहेत आणि त्यांच्यामुळे हे होतं काम आणखीन क्रोध. आणि त्याच कामक्रोधांच्या बद्दल इथे म्हटलंय की त्यांचा विटाळ यांना होत नाही, अजिबात नाही. त्यांचं चित्त जराही क्षुब्ध होत नाही, त्यांच्याकडे तयासी निरंतर सोहळे ब्रह्मसुखाचे, अखंड ब्रह्मानंदात ते डोलतात.
ब्रह्मादी पिपीलिकांती सकळै भूत जाती जयांची चित्तवृत्ती न धरी विषम भावाते. ब्रह्मदेवा आणखीन पिपीलिका म्हणजे मुंगी, म्हणजे सगळ्यात जे श्रेष्ठ ईश्वराचं एक जे रूप ते, आणि पिपीलिका म्हणजे मुंगीपर्यंत अगदी एखादा क्षुद्र छोटासा प्राणी, अशी सगळी जी भूतजात आहे, सगळे जे कोण जीव आहेत, त्या सगळ्यांच्या विषयी त्यांच्या मनात विषम भाव नसतो. हा श्रेष्ठ, हा कनिष्ठ, अशा पद्धतीचा भाव नसतो. सगळ्यांना ते जीव म्हणून बघतात, सगळे ब्रह्माचे आहेत ह्या दृष्टीने बघतात. तत्वदृष्ट्या सगळ्यांच्यात केवळ ब्रह्मच आहे, जे सर्वत्र सदा सम तेथ विभाग अधमोत्तम ते मतिवेशे संभ्रम विवंचिती. सर्वत्र सदा सम आहे. तिथे ब्रह्मदैव आहे म्हणून त्याच्यात जास्त ब्रह्म भरलाय, आणखीन मुंगी किंवा एखाद्या क्षुद्र प्राण्यात कमी भरलाय, अशा पद्धतीचं नाहीये. ब्रह्म सगळीकडे सारखं व्यापून आहे, हे ते पूर्णपणे जाणतात. उपाधी जरी वेगळ्या असल्या, देह जरी वेगळे असले, तरी त्यांच्यातलं तत्व जे आहे ते जसंच्या तसं आहे. आप परू हे कडसणी आणिक नाही खोडी खावणी, प्रपंचाची ये विणावणी नांदतू परमार्थुची. आप परू म्हणजे हा माझा, हा परका, असल्या विचारांचा त्यांना कसलाही त्रास होत नाही. ते गरीब म्हणा, श्रीमंत म्हणा, कोणी संस्थानिक असतील, कोणी भिकारी असेल, कोणी कामकरी असेल, त्यांच्या लेखी ह्या पद्धतीचा भेद नसतो. सगळ्यांना ते सारख्या पद्धतीने बघत असतात की हा बडा आहे, जरा मला जास्त गुरुदक्षिणा देईल, ह्याला जास्त जवळ करावं, अशा पद्धतीचा त्यांच्याकडे काडी मात्र लवलेश सुद्धा नसतो. कोणाला जवळ आणायचं, काहीही नाही, कोणाचीही निंदा करणार नाहीत, कोणाला लागेल असं बोलणार नाहीत, अशी त्यांना इच्छाच होत नाही. कारण ते सगळ्यांच्याकडे आत्मवत सर्व भूतेषु असतं त्यांचं. समर्थांच्या ह्याच्यात आहे पहा की आपणासी चिमोटा घेतला तेने कासा विस झाला, आपण आयसे इतरांना मानित जावे. बरे बोलता सुख वाटते हे तो प्रत्ययास येते, तरी मग वाईट बोलावे ते काय निमित्ते. फार छान आहे अगदी हे, की आपल्यावरनं इतरांना राखीत जावे म्हणतायत ते. मला जर का कोणी काही बोललं तर मला त्रास होतो, मला दुःख होतं, मग आपण का म्हणून बोलावं इतरांना. तसं हे सगळ्यांच्याकडे नुसतं मला दुःख होतं म्हणून नाही, तर ते देखील आत्मरूप आहेत, त्यांच्यात देखील ब्रह्म माझ्या इतकंच आहे, फक्त त्यांना ते कळत नाही अजून, एवढंच असतं. म्हणून उपाधी ज्या आहेत त्यांच्या उपाधीशी उपाधीसारखंच वागतात ते, पण तरी देखील आतमध्ये त्यांच्या समत्व दृष्टी असते. आतमध्ये कुठेही त्यांच्याकडे भेदभाव नसतो. जे ब्रह्मानंद डुल्लती करवनी काहीची न करती, जे दुराग्रहो न धरिती कहणीय विषयी. ब्रह्मानंद डुल्लती म्हणजे अखंड ते ब्रह्मानंदात असतात. स्थायी भाव असतो त्यांचा, त्याच्यापासून ते ढळत नाहीत. स्थायी भाव म्हणजे कायम झालेला, टिकलेला असा जो भाव असतो तो स्थायी भाव. ते त्यांच्यासाठी कायम फक्त ब्रह्मानंद असतो, ब्रह्मानंदातच ते असतात. त्याच्या पलीकडे दुःखाचा त्यांच्याकडे लेश सुद्धा नसतो. काही एखादी मोठी घटना घडली फार तर तरंग उठेल किंचितसा, क्षणात तो शांत होऊन जातो. ब्रह्मानंदाच्या सागरात तो जसाच्या तसा शांत होऊन जातो. म्हणून त्यांच्याकडे ते करवणी काहीची न करती म्हणजे करून अकर्ता, हे जे आपल्याला अनेक पद्धतीने आपण आजवर ऐकलेलं असेल की जेव्हा मी करतोय ह्या भावनेने काहीही काम होत नाही, माझा देहच करतोय, देहाकडून होत आहे. माझं मन काय म्हणताय, ह्या पद्धतीने जेव्हा देह, मन, बुद्धी, थोडक्यात स्थूल सूक्ष्म कारण महाकारण देहांपासून हा पूर्ण अलिप्त झालेला आहे, आणि अलिप्त झाल्यामुळे त्यांच्याकडे तो साक्षी भावाने बघत असतो.
असा जो ब्रह्मनिष्ठ दयाळू आहे, संत कोण जे असतील ते, तर ते ह्या पद्धतीने साक्षीभावाने सगळीकडे बघत असतात. त्यांच्याकडे मी केलं म्हणून झालं, वा मला आज किती छान भोग मिळालाय, अशा तऱ्हेचं काहीही नसतं. भगवंताला 56 भोग चढवतात. विशेषतः गुजरात, राजस्थान वगैरे उत्तरेच्या बाजूला हे जास्त अशा पद्धतीने आहे, 56 भोग वगैरे. पण भगवंताला त्याचं काहीही सोयरसुतक नाही. आपण ती खुलबर दुधाची कहाणी वगैरे ऐकलेली आहेत, की भगवंताला काय हवं असतं? भाव हवा असतो. तिथे मला अमुक मिळालंच पाहिजे, मला हे पदार्थ मिळालं पाहिजेत, मी त्याच्यावरती कृपा केली म्हणून हा पावला वगैरे, अशा पद्धतीने कुठलंही काहीही त्यांच्याजवळ नसतं. ते पूर्णपणे अलिप्त असतात, ब्रह्मानंदात डुलत असतात, सगळ्या जीवांना ब्रह्मरूप बघत असतात. कर्म जी काय होत आहेत त्यांच्याकडनं ती प्रारब्धाच्यामुळे होत आहेत. प्रारब्धवशात ही सगळी कर्म होत राहतात, ते करत नाहीत. प्रारब्ध त्यांच्याकडनं करून घेतं, त्यांच्याकडनं म्हणजे देहाकडनं. प्रारब्ध जे असतं ते देहापुरतं मर्यादित असतं. हे अगदी पक्क लक्षात ठेवायचं, की प्रारब्ध देहापुरतं, म्हणजे ह्या स्थूल देहाच्यासाठी आहे. देह आरंभक असंच त्याचं एक नाव आहे प्रारब्धाचं. म्हणजे जे देहाला कारणीभूत आहे, देहाचा आरंभ म्हणजे सुरुवात, म्हणजे देहाची आकृती ज्याच्यामुळे झाली आहे ते प्रारब्ध कर्म आहे. मन जे आपलं असतं म्हणजे सूक्ष्म देह, तो जन्मजन्मी तोच असतो, पण स्थूल देह प्रारब्धानुसार बदलतो. आपण काय करतो, की स्थूल देहाला जे काय भोग भोगायला लागत असतील प्रारब्धानुसार, सुखाचे दुःखाचे, चांगले वाईट जे काय असतील ते आपण स्वतःला लावून घेतो. आणखीन मग त्या देहाबरोबर दुःखी होतो, सुखी होतो, काही मिळालं नाही तर संतापतो. पण हे जर का लक्षात ठेवलं, की भोग देहाचे आहेत, आणखीन देहाच्या बरोबर सुखी किंवा दुःखी व्हायला मी बांधील नाहीये, मी त्यांच्यापासून पूर्ण अलिप्त आहे. पण त्यांची दुःख जर का मी स्वतःवरती ओढवून घेतली तर मी दुःखी होईन. त्यांचे भोग जर का स्वतःवरती ओढवून घेतले तर मी भोक्तृत्व भ्रांती माझ्याकडे आली असं होईल मग. म्हणून हे अगदी साधकांनी पक्क लक्षात ठेवायचं असतं, की जे सगळे घटना ज्या काय घडतात त्या स्थूल देहाच्या असतात. मनाने त्या स्वीकाराव्या असं कधीही कोणीही त्याच्यावरती सक्ती करत नाही. आणि म्हणून एकनाथ महाराज म्हणतात, की एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. नाश झाला म्हणजे नाश होत नाही. भोग जे भोगायचे ते भोगायलाच लागतात, पण ते मनापर्यंत बुद्धीपर्यंत येऊन भिडत नाहीत. त्यांना तिथल्या तिथे त्यांची वासलात लावली जाते, त्यांना तिथेच थांबवलं जातं. मग जाओ, या हद्दीच्या पलीकडे त्यांना यायला परवानगी नाही. त्यांच्यामुळे मन सुखी किंवा दुःखी होणार नाही, मी सुखी किंवा दुःखी होणार नाही, मी आनंदात राहीन. सुख जे असतं, सुख ज्याला म्हणतो, ते वेदांतात विषयावरती जे अवलंबून असतं, कशावरती तरी अवलंबून असतं, त्याला सुख म्हणतात. आणि निरपेक्ष जो असतो तो आनंद असतो. म्हणून जे काय होत आहे कर्म प्रारब्धानी होत असतात अशा श्री गुरूंची. आणि त्यांचा कधीही हट्ट नसतो, की मला अमुकच पाहिजे, तमुकच पाहिजे, माझं सगळ्यांनी ऐकलंच पाहिजे, माझा शिष्य आहे ना, मग मी सांगेन ते केलं पाहिजे, माझी सेवा केली पाहिजे. कसलंही काहीही त्यांचं ह्या बाबतीत कुठच्याच बाबतीत हट्ट नसतो. कारण जग जे आहे ते मिथ्या आहे हा त्यांचा निश्चय असतो, सहज निश्चय असतो. आणि जे काय होत आहे ते प्रारब्धाने होत आहे हेही त्यांना माहिती असतं. त्यामुळे जे काय होणार, जे काय होत आहे, शांतपणे साक्षीत्वानी ते बघत असतात. त्यांनी ते लिप्त होत नाहीत. आणि म्हणून तिथे कसलाही आग्रह नसतो. अनाग्रहे शुबुद्धे फलम म्हणून म्हटलेलं आहे, की अनाग्रही वृत्ती ही परिपक्व बुद्धीचे लक्षण आहे. आपला आग्रह कशात बद्दलही नसावा. सांगून पाहायचं असतं, नाही ऐकलं, नाही ऐकलं ठीक आहे, तरीही ठीक आहे, नाही ऐकलं तरीही ठीक आहे.
तिथे दोन्ही बाजूनी त्यांचा आग्रह नसतो. करीती सत्कर्मे कोडे परी स्वरूप स्थिती न मोडे, जे या स्वरूपानंद ओसंडे सर्वेंद्रियाद्वारे. सत्कर्मे करतात ते अगदी मोठ्या कौतुकाने करतात, कारण त्यांना ती सवयच झालेली असते ना. कितीतरी काही जन्म मी म्हणेन, शास्त्र सांगतं म्हणजे की अनेक जन्म त्यांनी सत्कृत्य केलेली असतात, म्हणून पुण्य पुरेसं फळाला येऊन ते या जन्मी ह्या स्थितीला पोचलेले असतात. जे तुकाराम महाराजांनी म्हटलंय ना, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी, किंवा हरिपाठात माऊलींनी पण अशाच पद्धतीने सांगितलेलं आहे. हे जन्मोजन्मी केलेलं जे असतं तर ते आता फळाला आलेलं आहे त्यांचं. म्हणून सत्कर्म जी आहेत तो त्यांचा स्थायी भावच झाल्यासारखा असतो. त्यांच्या हातनं दुष्कर्म जर का क्वचित झालं तर ते प्रारब्धाच्यामुळे होतं, ते करायला जाणार नाहीत, कारण सत्कर्माचाच त्यांना ती सवय असते. नामसाधना अखंड त्यांचं चालूच असतं ते, कारण त्याच्यातनच ते सहज स्वभाव झालेला असतो तो. आणि कितीही त्यांनी कर्म केली तरी ती मी करत आहे असं म्हणत नाहीत ते. परी मी करे असं न म्हण, मी करतोय हे कधीही त्यांच्याकडनं येणार नाही. म्हणून करवनी काहीची न करीती. जे दुराग्रहून हे झालं, सॉरी, तरी ती सत्कर्मे कोडे परी स्वस्वरूप स्थिती न मोडे, जे या स्वरूपानंद ओसंडे सर्वेंद्रियाद्वारे. त्यांच्या प्रत्येक कृतीत प्रत्येक ठिकाणी केवळ स्वरूपानंद असतो. हालचाली सहज असतात, उगाच कोणाला काही करायला जाणार नाहीत, उगाचच्या उगाच हालचाली करत बसणार नाहीत. त्यांचा आनंदाचे कोंभ म्हणून मला वाटतं गेल्या वेळेस आपण पाहिलं होतं. त्यांच्या रूपाने आनंद प्रत्यक्ष तिथे मूर्तिमंत प्रकटलेला असतो. ब्रह्म आनंद रूप आहे, ते ब्रह्मरूपच आहेत, ब्रह्मच त्यांच्या रूपाने प्रकट झालेलं आहे. ब्रह्मवेद ब्रह्मैव भवती म्हणून श्रुती आहे. जो ब्रह्म जाणतो तो त्याच्या देहासह ब्रह्म होतो. देहासह का होतो? देह बदलत नाही, पण देहात जी पंचमहाभूत आहेत ती देखील ब्रह्मच आहेत ना. सगळीकडे ब्रह्म आहे, देह देखील ब्रह्म आहे, ते पूर्ण ब्रह्मरूप असतात. विधी निषेधांते करीती परी विधी निषेधे न लिंपिती, असुळ विसुळ नव्हती ब्रह्मसंवित्ती स्फुरे म्हणून या. त्यामुळे विधिवत वागणं हा त्यांचा सहज स्वभाव असतो. क्वचित निषिद्ध होऊ शकतं, मी मगाशी म्हटलं तरी, पण त्यांनी ते लिप्त होत नाही. निषिद्ध गोष्टी सहसा त्यांच्या हातनं घडत नाहीत. पण तरी देखील मी इतका सत्कर्म करणारा वगैरे ह्या पद्धतीने त्यांना कुठचाही त्याचा अहंकार नसतो. ह्या कल्पनेचा सुद्धा त्यांना स्पर्श होत नाही, कारण ते या सगळ्यापासून पूर्ण अलिप्त झालेले असतात. हे ना की इंद्रियाधारे राहाटती निज व्यापारे म्हणून ओवी आहे, ते परकर्म बलात्कारे आपादितो म्हटलेलं आहे. इंद्रियाधारे राहाटती निज व्यापारे म्हणजे इंद्रिय जी आहेत तर ती आपला व्यापार करतात. मग ते परकर्म झालं, ते तो कशासाठी घेईल त्याची इंद्रिय करतायत, तो नाही करत आहे, तो त्यांच्यापासून अलिप्त आहे. म्हणून मी असं करतोय, मी सगळे विधिनिषेध पाळतोय वगैरे ह्या पद्धतीने त्यांना त्या कल्पनेचा सुद्धा स्पर्श होत नाही. ब्रह्मसंवित्ती म्हणजे संवित रूप म्हणजे ज्ञानरूप, त्या ब्रह्माचा त्यांना अखंड अनुभव असतो. तर त्यामुळे त्यांची आत्मस्थिती जशीच्या तशी असते. त्यांचं शांती, तृप्ती, समाधान कशानेही मोडत नाही. काहीही हो, गंभीर राहतील पण त्यांची आत्मस्थिती कधीही मोडत नाही. आपल्याला ती कल्पना सुद्धा करणं जड जातं काय असेल.
पण अशांच्या जर का आपण सहवासात राहिलो तर आपल्याला त्याचा अंदाज येतो. तो सुद्धा अंदाज जर का आपण अभ्यास करून थोडेसे जर का वरती जाऊ शकलो तर त्यांच्या स्थितीचा आपल्याला खरा अंदाज यायला लागतो. तोपर्यंत आपल्याला नाही अंदाज येत. मग त्यांची आणखीन स्थिती कशी असते? श्रीगुरूंचं वर्णन चाललंय ना, की त्यजित असता नाही त्यागू, भोगित असता नाही भोगू, नवल हा ज्ञान योगू, जेथे नांद तू असे. त्याग केला समजा, तर मी त्यागी आहे, मी एवढा त्याग केलाय, किती जणांना मी मदत केली, या कल्पनेचा स्पर्श नसतो. भोगित असता नाही भोगू, मी भोगी आहे असंही म्हणत कधीही त्यांना वाटत नाही. ती कृष्णाची वगैरे गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की गोपींना त्यांनी सांगितलं की कृष्णांनी कधीही जर का चोरी केली नसली, खोटं बोलला नसला वगैरे वगैरे वगैरे, तर नदी मला तुम्हाला मार्ग करून देईल. हे म्हणा तुम्ही की मला मग नदीने मार्ग द्यावा. आणि नदीने मार्ग करून दिला. कारण भगवंत अलिप्तपणे होते. जसा प्रसंग येईल तसे ते वागले, सत्याच्या रक्षणासाठी वागले. आणखी तिथे ते मी केलं ह्या कल्पनेने जराही गुंतलेले नव्हते. तो आदर्श आहे. म्हणजे खोटं बोलणं नाही आहे आदर्श, पण अशा पद्धतीने मी केले ना म्हण हे मुख्य आहे. मी करतोय नाही, हे देहाकडनं होतंय, प्रारब्धवशात होतोय. मी ब्रह्म आहे, आणखीन मी अलिप्त आहे, आनंद रूप आहे, ज्ञान रूप आहे, सच्चित आनंद रूप अशी असल्यामुळे कसलंही कर्तृत्व माझ्याजवळ नाहीये. मी कसलाही भोग घेत नाही. करवणी काहीच न करीती, दुराग्रह न धरीती कवणीय विषयी, हे जे म्हटलेलं आहे ते असा हा ज्ञानयोग जो आहे तो मोठा नवल आहे. उपनिषदात पण म्हटलंय, गीतेत पण म्हटलंय, आश्चर्यवत पश्यती कश्चिदेनम आश्चर्यवत वदती वगैरे. या पद्धतीने गीतेत देखील सांगितलंय, कठोपनिषदात पण आहे की असा ज्ञानयोग्याशी गाठ होणं, त्यांच्याकडनं ऐकणं, आणखीन आपण तसं होणं, हे सगळं आश्चर्य आहे. फार क्वचित असं आपल्याला मिळू शकतं. त्यांच्या ठिकाणी हा असा नवलाईचा ज्ञानयोग नांदत असतो. श्री गुरूंच्या ठिकाणी निफजती इंद्रियांचे व्यापारू, परी अकर्तृत्वी चतुरू, ब्रह्मविद्या देता उदारू अपाडाचा. 47वी ओवी ही सगळ्या इंद्रियांचे व्यवहार होत राहतात, निफजती होत राहतात ते इंद्रियांचे व्यापार, पण अकर्तृत्वी चतुरू, त्याचं जे चातुर्य असतं अकर्तृत्वाचं, मी करत नाहीये ही जी त्याची खात्री असते, त्यामुळे तो त्याच्यातनं अलिप्त राहतो. परत तेच आहे सतत अगदी. म्हणजे हे किती महत्वाचं आहे विचार करा. आपल्यासाठी हे महत्वाचं आहे. अशा पद्धतीने अलिप्तपणा मिळवणं हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. इतक्या वेळा त्यांनी आत्ता मुकुंदराजांनी तो करत असून सुद्धा करत नाही वगैरे पद्धतीने अलिप्तपणा त्याचा वर्णन केलाय. निर्लेपता, असंगता हे सगळं वर्णन केलंय. आणि हे आपल्यासाठी आहे. आपण असं व्हायचा प्रयत्न करायचा असतो. आणि ते अकर्तृत्वाच्यामुळे तो निर्लेप राहतो. आणखीन शिष्याला ब्रह्मविद्या देताना मात्र ब्रह्मविद्या देता उदारू अपाडाचा, पूर्णपणे ब्रह्मविद्ये देताना हातचं राखून नाही देत. उदार असतो, अत्यंत उदार असतो. त्या औदार्याला सीमा नाही, कारण तो स्वतःच स्वरूपच शिष्याला द्यायला बसलेला आहे. कोण देताय स्वतःचं स्वरूप? स्वरूप सोडा, जवळचं माझं ज्याला म्हणते त्यातलं सुद्धा मला काही देववत नाही. स्वरूप बाजूलाच राहिलं. श्री गुरु मात्र स्वतःचं स्वरूप देण्यासाठी उत्सुक असतात. आणखीन म्हणून ते ब्रह्मविद्या भरभरून देतात, हातचं काही राखून ठेवत नाहीत. व्यवहारात शिष्याकडनं पराभव होऊ नये म्हणून हातचं राखून ठेवतात. पण इथे शिष्यात इच्छेत पराजयम असं असतं. म्हणजे आपण जर का काही उदाहरणं पाहिली, माऊली ज्ञानदेव आणखी निवृत्तीनाथ ज्ञानदेवांच्यामुळे आपल्याला माहीत झालंय. पण निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना पुढे केलं, जा पुढे सांग. अशी उदाहरणं आहेत, अनेक आहेत, की गुरूंच्या पेक्षा शिष्य जास्त पुढे गेला म्हणजे
जास्त प्रसिद्ध झाला. वास्तविक दोघं एकरूपच असतात. दोघांच्या स्थितीत, आत्मस्थितीत जराही फरक नाहीये. पण तरी देखील प्रसिद्धीच्या बाबतीत शिष्य जास्त गेला तर गुरूंना आनंद होतो. शिष्याला कोणी चांगलं म्हटलं, गुरु अत्यंत प्रसन्न होतात. कारण तिथे कुठचाही भेद नसतो त्यांच्या मनात. हेवा तर बाजूला राहिला, भेद सुद्धा त्यांच्या ठिकाणी नसतो. आणि म्हणून ते ब्रह्मविद्या देताना पूर्णपणे उदार असतात. तिथे काहीही आपल्या हातचं राखून ठेवत नाहीत. प्रश्न येतो तो शिष्याच्या बाजूने येतो की गुरु देताना सगळं देतात, पण शिष्य ते घेऊ शकत नाही. आपली झोळी फाटकी असते. साधनेने जरा ती शिवायला लागते, त्याला व्यवस्थित पॅचअप करायला लागतं आणि ती अखंड करायला लागते. ती अखंड होते त्यावेळेस श्री गुरु जे काय देत आहेत सारखे आपल्याला, ते आपल्या पदरात टिकतं. म्हणजे मला आठवत आहे की अगदी सुरुवातीला जे प्रवचनातनं ऐकलं होतं श्री गुरूंच्या, ते परिपूर्ण होतं. पण हे मला कधी कळलं? कितीतरी वर्ष गेल्यानंतर. मी परत जेव्हा ते ऐकायला घेतलं, अरे म्हटलं हे तर सांगितलेलं आहे आधी आणि ते माझ्या डोक्यात आत्ता शिरताय. श्री गुरु काहीही हातचं ठेवत नाही, ते देत असतात, पण आपण स्वीकारू शकत नाही. कारण आपली बुद्धी तेवढी झालेली नसते शुद्ध, आणि म्हणून आपल्या आकलनात थोडासा उणीव राहते. ज्यावेळी बुद्धी स्वच्छ होईल, शांत होईल, त्यावेळी ती सूक्ष्म व्हायला लागते आणि ती अभ्यासाशिवाय होत नाही. हे अभ्यासाने होतं. अखंड अभ्यास केला तर बुद्धी सूक्ष्म होते आणि मग हे जे शास्त्रातली प्रमेय आहेत, बारकावे जे एक एक आहेत, ते आपल्याला उलगडायला लागतात, ते आपल्याला कळायला लागतात. आणखी मग श्री गुरु काय सांगतायत, कसं सांगतायत, हे आपल्यापर्यंत आतमध्ये मुरायला लागतं. ते तेच सांगत असतात. आगा जे आहे ते तैसेची आहे, परी काय करे करावे बुद्धी तैसी न होये. सगळ्यांचा अनुभव आहे हा, की हे आहे, हे आता पटताय, पण काय करणार, माझी बुद्धी विषयात रमतीये. हे विषयात रमणं थांबवलं पाहिजे. वैराग्या वाचून काही ज्ञानासी तगणेची नाही, हे अगदी लक्षात ठेवायला हवं. आणि मग कितीही मोह झाला तरी तो आवरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दोनदा चुकू, तीनदा चुकू, 10 वेळा चुकू, 11 वेळा तरी यश येईल. काही हरकत नाही चुकलं तर. स्वतःला मुळीच दोष देत बसायचं नाही. अशी कशी मी चुकले, असं कसं झालं, चुकलीये, पुन्हा प्रयत्न करेन, पुन्हा प्रयत्न करेन. विश्वामित्रांचं उदाहरण फार छान आहे. तपाच्या बाबतीत किती वेळा त्यांचा तपोभंग झाला, पण परत त्याच कारणाने कधी झाला नाही. एकदा काम विकारामुळे झाला, एकदा क्रोध विकारामुळे झाला, अहंकारामुळे झाला, पण पुन्हा त्यांनी तेवढं तप केलं, हटले नाहीत. तसं पाहिजे की जरी चुकलं आपलं, आपण त्याच विषयात चुकू, मान्य आहे, पण तरी देखील जरी चुकलं तरी पुन्हा प्रयत्न करायचे, पुन्हा 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 प्रयत्न करत राहायचे. एक ना एक दिवस यश मिळेल, एक ना एक दिवस मोह आवरता येईल. पण जर का असं आपल्याला आवरता आलं, वैराग्य यायला लागलं, तर मी वैराग्य संपन्न, मला हे जमलं म्हणून स्वतःची पाठ थोपटत बसायचं नाही. ते ईश्वर कृपेने झालाय आणि ईश्वर कृपा आपल्या प्रयत्नांच्या मुळे झाली, हे लक्षात घ्यायचं. कृपेमुळे ह्या गोष्टी होत असतात. फक्त ती कृपा आपल्या झोळीतनं पडून जाऊ नये यासाठी आपली झोळी नीट करायला लागते. कृपा असतेच, श्री गुरूंची कृपा अखंड असते, ते हातचं काही राखत नाहीत. हे अगदी सगळं पूर्ण लक्षात घ्यायचं. अवस्थात्रयी अगाधू जयासी अखंड बोधू, तो अमूर्तू परमानंदू येण्याचे आकारे. अवस्थात्रय म्हणजे जागृती, स्वप्न, सुषुप्ती. या तिन्ही अवस्थात अनेक वेगवेगळे अनुभव असतात, पण त्या अनुभवांच्या मध्ये देखील त्याचा आत्मानुभव जो आहे तो जसाच्या तसा असतो. म्हणजे स्वप्नात जरी काही पाहिलं तरी ते मिथ्या आहे, मी ब्रह्म आहे,
हे स्वप्नात सुद्धा त्याला लक्षात राहील. स्वप्नात जर का काही विषय असले तरी देखील हे देहाला आहेत, मला नाहीत, मी ब्रह्म आहे, हे ज्ञान राहील. म्हणून आत्मानुभवाला तिथे धक्का लागत नाही, काहीही अनुभव आले तरी. आणि यामुळे शंकराचार्यांनी निद्रा समाधी स्थिती असं वर्णन त्यांचं केलेलं आहे. आपण जेव्हा गाढ झोपतो तेव्हा आपण अज्ञानाच्या आवरणासह झोपतो, ब्रह्माशी एकरूप होतो, पण तिथे अज्ञानाचा पातळ पडदा शिल्लक असतो. इथे यांचा अज्ञानच नष्ट झालेलं असल्यामुळे ते गाढ झोपेत ब्रह्मरूपच असतात, म्हणून निद्रा समाधी स्थितीही असं शंकराचार्यांनी वर्णन केलंय. जो साक्षी म्हणजे धक्का जो लागत नाही, कारण अवस्था जीवाच्या आहेत, माझ्या नाहीत, मी आत्मरूप आहे, हा त्यांचा पक्का निश्चय असतो. आणखीन अवस्थांच्यामुळे ह्या निश्चयात कुठेही खंड पडत नाही. परमानंद जो आहे, अमूर्तू परमानंदू, येण्याची आकारे म्हणजे श्री गुरूंच्या आकाराने तो अमूर्त जो परमानंद आहे तो प्रकट झालेला आहे. म्हणून तिथे प्रसन्नता आहे. देखे अखंडित प्रसन्नता अखिली जेथ चित्ता, तेथे गणे नाही समजता संसार दुःखा. कारण अमृताचा निर्झरू प्रसवे जयाचा जठरू, तया क्षुधे तुषेचा आडदरू कहीची नव्हे. तसं त्यांच्या बाबतीत झालेलं असतं. अखंड प्रसन्नता असते तिथे, अखंड ज्ञानाचं असतं, बोध असतो, अखंड कृपा करत असतात ते. निमिषोन्मेषाचा व्यापारू जयासी करिता शिणू थोरू, तो योगींद्र जाणावा सद्गुरु कैवल्यदानी. सद्गुरु कसे असतात की काहीतरी कुठचंही कार्य करण्यात रस नसतो त्यांना, प्रारब्धामुळे करतात ते. हे उदाहरण इथे घेतलंय ते निमिषोन्मेष म्हणजे पापण्यांची उघडचाप, ती सुद्धा व्हावी असं त्यांना काहीही इच्छा नसते. इतक्या बारक्या कर्माचा सुद्धा त्यांना इच्छा राहिलेली नसते. सगळी कर्म कारण मिथ्या आहेत. मिथ्या जगात मिथ्या देहाकडनं मिथ्या कर्म घडत असतात. असं जो जाणतो, वरवर करताना काम करताना दिसतील. आता समर्थांनी आपल्याला माहिती आहे की भारत भ्रमण करून 2दा अनेक मठ स्थापन केले. शिवाजीराजांना, संभाजीराजांना अनेक वेळा उपदेश केला, सक्रिय भाग घेतला. त्यांच्याकडे गुप्ती असायची. गुप्ती म्हणजे काठीमध्ये एक तलवारीसारखी अणकुचीदार ही असते, शस्त्र असतं, ते त्यांच्या जवळ होतं. म्हणजे स्वसंरक्षण सुद्धा करत होते ते, पण तरी देखील करून अकर्ते होते. हे फार मोठं असतं. आणखीन हा असा सहज निश्चय असतो. असे जे असतात तर त्यांनाच श्री गुरु म्हणावं. आणखीन त्यांच्याकडून केवळ कैवल्याचा आपल्याला लाभ होऊ शकतो. कैवल्याचं दान ते फक्त देऊ शकतात, बाकी कोणी देऊ शकत नाही. कारण जे अंतरीच निवाले, आठविताही नाही भागले, विसरोही नाही विसरले स्वस्वरूपाते. म्हणजे अंतरीच पूर्ण निवून गेलेले असतात. फार छान शब्द आहे बघा, निवून जाणं. आपण जे तापलेले असतो, त्रिविध तापे पोळला, ते ताप वेगळे. क्रोधाने तापलेले असतो, अनेक इच्छांच्यामुळे तापलेले असतो, द्वेष असतो, मत्सर असतो, अनेक विकारांनी तापलेले असतो. त्यांच्याकडे कसलाही गंध असा नसतो. ते पूर्ण निवून गेलेले असतात, शांत असतात, शीतल असतात, चंद्रासारखे. पराशांती असते त्यांच्या ठिकाणी. आणखीन आठविताही नाही भागले म्हणजे ब्रह्म, मी ब्रह्म वगैरे त्यांना आठवायची गरजच नसते. सहज स्थिती झालेली असते त्यांची. जी सहज स्थिती आहे तिथे मुद्दाम आठवण करायची गरज नसते. आणखीन विसर जर का म्हटलं स्वस्वरूपाचा तर तेही होत नाही. म्हणजे याच्यातच एकदा म्हटलंय की शिष्याला मुकुंदराज म्हणतात की तुझ्यामुळे बाळा, तुझ्या प्रश्नामुळे मला ब्रह्म आठवलं. आठवलं म्हणजे काय आहे,
त्या शांत जाणीवेवरती ब्रह्मच्या तरंग उठला, ब्रह्माच्या जाणीवेचा. आनंदाचे डोही आनंद तरंग. तसा ज्ञानाच्या डोहावरती ज्ञानाचा तरंग उठला, जाणीवेचा तो. पण मुद्दाम त्यांना आठवायला लागत नाही किंवा विसर पडलाय असंही कधी होत नाही. येही लक्षणी अलंकृत जे देखीजे ती महंत, ते सद्गुरूची निश्चित ईश्वरावतार. अशा लक्षणांनी जे अलंकृत असतात, म्हणजे जे शोभून दिसतात, तर ते सद्गुरू आहेत. या स्थितीच्या जवळपास पोचल्याशिवाय त्यांची ही सगळी लक्षणं ओळखता येत नाहीत. आणि हे जे सद्गुरू आहेत ते जणू काही ईश्वराचीच रूप आहेत. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु. ईश्वरच गुरुरूपांनी आलेला असतो. ईश्वर गुरु इत्येती. ईश्वर त्यांच्या माध्यमातून मार्गदर्शन आपल्याला करत असतो. श्री गुरु ब्रह्मरूप असतात हे खरं आहे, पण हे कार्य जे आहे ते ईश्वराचं कार्य आहे. गुरुरूपाने ईश्वर येतो, आणखीन आपल्याला मार्गदर्शन करतो. इथे आता इथपर्यंत सद्गुरूंचे गुण झालं. आता ह्याच्यानंतर 52व्या ओवीपासून हे 51व्या ओवीपर्यंत आपण झालं. शिष्याचं ह्याच्यानंतर सांगणार आहेत, शिष्याची लक्षणं सांगणार आहेत. दासबोधात गुरु लक्षण, शिष्य लक्षण दोन्ही पद्धतीने मांडलेली आहे, समास आहेत पूर्ण. आणि शिष्याची लक्षणं जर का आपण तिथली वाचली ना, तर घाबरायला होतं की अशा तऱ्हेचा शिष्य खरोखरी असेल का कुठे, मी आहे का, माझी परीक्षा मी करायची असते तिथे. आणि जी लक्षणं आपल्यात नसतील ती अंगीकारायचा प्रयत्न करायचा असतो. काही जर का आता शंका असल्या तर विचारू शकता. ज्योत्स्ना मावशी, हा, आपण एक खूप सुंदर वाक्य सांगितलं की श्री सद्गुरू शिष्याला सर्व काही देतात, हातचं काही राखून ठेवत नाही. पण आपली झोळी फाटकी असते आणि ती नामसाधनेने किंवा साधनेने पॅचअप करायची असते, शिवायची असते. हा फार सुंदर विचार सांगितला आहे, तो खूप आवडला. आणि हे आजचं प्रवचन या विचारांमुळे, अशा विचारांमुळे कायम लक्षात राहण्यासारखं आहे. त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद तुमचे. श्रीराम. ते श्रीगुरूंनी जे सांगितलंय ते मी फक्त सांगतेय, माझ्या पदरचं काहीही नाही. खूप खूप छान आहे, पण खूप छान आहे. प्रवचन लक्षात राहण्यासाठी उपयोग येत होता. धन्यवाद. पांडुरंग. चला, काही प्रश्न नसले तर आपण थांबूया मग. नाही दिसत आहेत ना? नाही दिसत आहे. श्लोक घेते. घे. भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्टने उनिलया, संमोह जो वाढला, अज्ञानांध जनांसी मुक्त करुणी, शांतीपदी वैसवी, विनती हीच असे न मागत दुजे, भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम.